मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती। महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावी, तसेच खड्डे पडण्याची जी काही ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामे 30 एप्रिल पर्यंत करावीत। त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तत्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत। या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, वाहतूक विभाग, मेट्रो प्राधिकरण, MMRDA आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या। त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अखत्यारीतील कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागणार नाही या दृष्टीने राहावे असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणांच्या रस्त्यांवर, उड्डाण पुलांवर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभाग समिती निहाय कार्यकारी अभियंत्यांनी तेथे काँक्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पद्धतीने अधिक गुणवत्तापूर्वक काम होईल किंवा कसे ते पाहावे। शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने कार्यवाही करावी। तसेच ज्या ज्या ठिकाणी डेब्रिज पडलेले आहेत ते तत्काळ उचलून रस्त्याचा पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या आहेत। तसेच मान्सूनच्या अनुषंगाने करावयाच्या कामासाठी पाहणी करून करावयाच्या कामांचा आढावा घेणे, ज्या ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामं सुरू आहेत त्यापैकी पूर्ण झालेल्या कामांच्या ठिकाणचे बॅरिगेड्स उचलण्यात यावे। माजीवडा, कासारवडोली, गायमुख, डोंगरीपाडा, आनंदनगर, ओवळा जंक्शन, वाघबीळ, कांचन पुष्प सोसायटी, हायपर सिटी मॉल, कासारवडोली फ्लायओव्हर या आदी ठिकाणी मेट्रोच्या गर्डरखाली काम पूर्ण होऊन जेथे डेब्रिज पडलेलं असल्याचं दिसून येतं ते तत्काळ काढावं। तसेच मेट्रो मार्गावर उभारण्यात आलेल्या सर्व पिलरची पाहणी करून ज्या ठिकाणी खड्डे असतील ते योग्य पद्धतीनं बुजवण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी बैठकीत दिल्या आहेत।